नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच सदलगा शहरातील कोयंपू शालेय संकुलात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या मार्फत विद्यार्थी वर्गांना प्रथमोपचार मार्गदर्शन वर्ग संपन्न. अनेक शालेय विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा व पालकांचा बहुसंख्येने सहभाग. चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील दूधगंगा नदी महापूर आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तैनात केलेल्या NDRF टीमकडून विद्यार्थी प्रथमोपचार मार्गदर्शन वर्गाचं उद्घाटन 10वी वाहिनी राष्ट्रीय आपदा मोचन बल टीमचे टीम कमांडर इन्स्पेक्टर N गोपाळकृष्ण, हवालदार S मल्लिकार्जुन, महेश बेदारी, प्रशाळेचे मुख्याध्यापक गवंडी सर, सुरेशराव माने सर, चौधरी सर, ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम, अझरुद्दीन शेखची, कैलास माळगे या मान्यवरांच्या हस्ते रोपांना पाणी घालून प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रारंभी प्रास्ताविकामध्ये अझरुद्दीन शेखची यांनी NDRF टीमचे स्वागत करून या विद्यार्थी मार्गदर्शन वर्गाचं आयोजन व त्यांचे महत्त्व समजावून सांगितलं. ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी शालेय विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रथमोपचार अत्यंत महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितलं आणि तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचं नमूद केलं. या प्रथमोपचार मार्गदर्शन वर्गामध्ये आपत्कालीन पूर परिस्थिती, भूकंप, सर्व प्रकारचे अपघात, हृदयघात, रुग्णसेवा, आपत्कालीन आगीचा सामना इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांच्या कृतीयुक्त सहभागातून मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. या प्रथमोपचार जागृती अभियानामध्ये सरकारी प्राथमिक शाळा मराठी, कन्नड सरकारी प्राथमिक शाळा, शासकीय माध्यमिक विद्यालय, मौलाना अब्दुल कलाम विद्यालय यातील अंदाजे 300 ते 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मार्गदर्शन वर्गामध्ये टीम कमांडर इन्स्पेक्टर N गोपाळकृष्ण, हवालदार बेदारी महेश, S मल्लिकार्जुन, शिपाई झोले अजिनाथ, रवी नाईक, भानसे प्रफुल्ल, मनीष कुमार, खुशाल भोयर, T सुमंत, P शंकरराव, हवालदार रेडिओ ऑपरेटर विवेक कुमार, चालक N भास्करन, चालक पारसमणी सिंह इत्यादींनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विविध प्रकारच्या प्रथमोपचारांच्या प्रकाराची प्रात्यक्षिकासह माहिती दिली. या प्रथमोपचार जागृती मार्गदर्शन वर्गासाठी शालेय विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार प्रशाळेचे मुख्याध्यापक गवंडी सर यांनी मानले. यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम.